आज पौष महिन्याचा दुसरा रविवार. तर पौष महिना हा सूर्यनारायणाच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यामध्ये रोज सकाळी सूर्यनारायणाची पूजा केली जाते. महिनाभर तुम्ही सूर्यनारायणाची पूजा, सूर्यनारायणाचे स्तोत्र पठण जेवढी होईल तेवढी सेवा तुमच्याच्याने झाली तर अतिउत्तम. तर या रविवारी असतो माझा उपवास. तर सकाळी चहा वगैरे घेऊन सूर्यनारायणाच्या पूजेला तयारी केली. एक लाकडी चौरंग पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतला आणि त्यावर लाकडी चंदनाने सूर्यनारायण काढायला सुरुवात केली. त्यावर रांगोळीने सूर्यनारायण काढले आणि मी आणि आमच्या आईने मिळून सूर्यनारायणाची खूप छान प्रकारे पूजा केली, आरती केली आणि प्रसाद दाखवला. नंतर आमच्या बाकीच्या घरच्या मेंबरसाठी मी नाश्त्यासाठी पोहे बनवले आणि आम्ही डाळिंब वगैरे खाल्ले कारण आज उपवास होता. नंतर लंचची तयारी केली कारण इव्हनिंगला उपवास सोडायचा होता. तर आज मेन्यूमध्ये भेंडीची भाजी बनवली. मला भेंडी फ्राय खूप आवडतो, म्हणजे सुकी भेंडीची भाजी अशा प्रकारे कापामध्ये केली जाणारी व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखी. मग मी भेंडीची भाजी केली, वरणाला फोडणी दिली आणि मला तिखट वरणापेक्षा हे साधं वरण एकदम साधी फोडणी दिलेली खूप आवडतं. वरण-भात माझा फेव्हरेट आहे आणि नंतर भेंडीची चांगली भाजी बनवली. दिसायला पण आणि खायला पण खूप खमंग लागत होती आणि खूप भारी वास येत होता. नंतर मी आज बीटरूटचा हलवा करायला घेतला, कारण घरामध्ये बीटरूट पडलेले होते आणि सलादमध्ये तसे खायला थोडे खूप जीवावर जातात, ते टेस्टलेस असतात, पण आपल्या शरीरासाठी चांगले असतात. मग बीटरूटचा हलवा बनवला आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ, रेसिपीचा व्हिडिओ मी टाकणार आहे. नंतर पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि सगळ्यात खास म्हणजे आज आमची वॉशिंग मशीन आली होती. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून वॉशिंग मशीनची पूजा केली आणि मला एवढा आनंद होत होता, जसं लहानपणी एखादी खेळणी किंवा काही खायचा पदार्थ घरी आणला की एवढा आनंद व्हायचा तसा झाला. आणि आणि मी रिअलाईज केलं की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीत आता आनंद यायला लागला आहे, छोट्या छोट्या गोष्टीत. नंतर आम्ही मूव्हीसाठी गेलो होतो. आमचं ठरलं होतं की मूव्ही बघायचा. कार्तिक आर्यनचा नवीन मूव्ही आलेला आहे काहीतरी, तू मेरी मैं तेरा. तर तो मूव्ही बघायला, पण मूव्ही एवढा बकवास होता की म्हणजे अक्षरशः आम्हाला पहिल्या स्लॉटमध्ये झोप यायला लागली. पण त्यात काही एव्हरग्रीन असलेले असे सॉन्ग लागले होते, तर थोडीशी मजा आली. नंतर मूव्ही अर्धा थोडासा एन्जॉय केला आणि आम्ही महिन्यातून एकदा तरी मूव्ही बघायला जात असतो, आमचं ठरलेलं असतं. नंतर आम्हाला त्यांच्या मित्राच्या एका घरी इन्व्हाइट केलं होतं आणि त्यांच्या मित्राचं नुकतंच गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणजे सरकारी नोकरी लागलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. आणि तिथून परत येताना दुसरे पण काही त्यांचे फ्रेंड्स होते आणि त्यांची मुलगी आहे ही सान्वी, एकदम क्यूट आणि भारी होती. तिला सोडून तर बिलकुल यावं नव्हतं वाटत. आणि असा होता आमचा दिवस. थँक यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.